नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदीप ससाने सर तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आज आपण एक ट्रिक शिकणार आहोत गुणाकाराची। दोन अंकी संख्यांचा गुणाकार। दोन अंकी संख्येचा गुणाकार म्हणलं की आपण एक आपल्या रेग्युलर पद्धतीनं गुणाकार करतो आणि परीक्षेमध्ये जर मोठे अंक दिले तर मात्र आपली गफलत होते, आपला वेळ जातो। त्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे, ती ट्रिक आपण घेणार आहोत। उदाहरणार्थ आपल्याला जे माहित आहे त्या आधी संख्येचा गुणाकार घेऊया, म्हणजे तुम्हाला ते समजून जाईल। मोठ्या संख्येचा गुणाकार मी घेतो। बघा, पहिल्यांदा एक घेतो छोटासा। सगळ्यांना माहित आहे 25 चा वर्ग किती आहे, तर आहे 625। म्हणजे 25 गुणिले 25 बरोबर 625 हे आपल्याला उत्तर माहिती आहे। तर आपल्याला हे दोन अंकी संख्येचा मी तुम्हाला आपल्या ट्रिकनी गुणाकार करून दाखवणार आहे। लक्ष इकडे ठेवायचं आहे। बघा, पहिल्यांदा काय आहे, तर 25 गुणिले 25 असं आहे। दिसते का? बघून गेलं दिसेल। याच्यामध्ये काय करायचं, जी एकक अंकाची जी संख्या आहे, एकक अंकी म्हणजे आता इथे एकक अंकी 5 इथं आहे, इथे 5 आहे। एकक अंकी संख्या त्याचा गुणाकार करा। 5 चा 5 चा 25, हे 5 चा 25 जे आहे ते इथे आहे। त्यानंतर जे दशक अंक आहेत त्याचा गुणाकार करा। 2 दोन्ही 4। आता हे 4 तुम्ही इथं लिहा या 2 च्या पुढे, म्हणजे दशकांच्या नंतर। पण 4 लिहिल्यानंतर, कारण आपण हे दोन अंकी संख्याचा करतोय म्हणून इकडे शून्य द्या। काही नेमकी शून्य असते त्याची काही किंमतही राहत नाही, पण ते शून्य तिथं देऊन टाकायचे, देऊन ठेवायचं आहे। ठीक आहे, तो शून्य देऊन टाकायचे, कारण पुढे तुम्हाला तशी सवय लागेल। आता काय करायचे बघा, परत आता ह्या दोनचा आपण दशक स्थानच्या अंकाचा दशक स्थानच्या अंकासोबत गुणाकार केला। आता दशक स्थानच्या अंकाचा गुणाकार एकक स्थानच्या अंकाचा करायचे। म्हणजे इथं 2 आहे, 2 गुणिले 5, 2 गुणिले 5 हे किती होतात, 10 होतात। ठीक आहे, आता इथला एकक स्थानचा अंक आहे त्याचा गुणाकार करायचा आहे या एकक स्थानासोबत। ठीक आहे, बरोबर ना? एकक स्थानासोबत या दशक स्थानच्या अंकाचा गुणाकार या इकडले एकक स्थान जे विरुद्ध करायचे, थोडं विरुद्ध करायचे। 5 दोन्ही 10 म्हणजे 2 गुणिले 5 इथं करू आपण, हे पण 10। आता हे जे आला गुणाकार आहे हा, त्याची करायची बेरीज, 0 करा आणि 1 आणि 2। आता हे जे 20 आहे त्याच्यामध्ये मिळवायचे। याच्यामध्ये मिळवत असताना एक काम करायचं की युनिट ठिकाण किंवा एकक स्थानच्या ठिकाणी हे 0 लिहायचं नाही, तो एक अंक सोडून देऊन पुढे लिहायचा। म्हणजे आता हे मी इथे लिहिणार 20 आणि याची करायची बेरीज। ठीक आहे, याची करायची बेरीज। 5 80 5, 2 80 2, 4 आणि 2 6, 625 हे आपलं उत्तर आलेलं आहे, आपल्याची माहिती। आता थोडं मोठं एखादं गणित घेऊ आणि ते बरोबर येते का आपण पाहू। ठीक आहे, बघा, याच्यानंतर तुम्ही सरावाला कितीही घ्या, कुठलाही अंक घ्या, 2 अंकी घ्या आणि त्याचा सराव जास्तीत जास्त करा। म्हणजे एकदा जर ती ट्रिक तुमच्या डोक्यात बसली तर तुम्हाला कितीही अंकात, म्हणजे असे 2 अंकी कितीही मोठे जरी अंक दिले तरी तुम्हाला त्याचा गुणाकार करता येईल। आता बघा, आपण घेऊया। ठीक आहे, दुसरे घेऊया, कुठला घ्या, 54 गुणिले 36 घेऊया। ठीक आहे, 54 गुणिले 36 जे दशक आहेत 5 आणि 3, म्हणजे 5 आणि 3 चा गुणाकार करू। 5 त्रिक 15, त्यानंतर 4 सक्क 6 चौक 24, आणि हे 24। ठीक आहे, त्यानंतर आता हे जे अंक आहेत 5 चा गुणाकार कोणासोबत करायचे, परत या 6 सोबत, 5 सख्ख 30 अधिक, आणि या 4 चा गुणाकार करायचा कोणासोबत करायचा, या 3 सोबत, 4 त्रिक 12। यांची करा बेरीज, 2 4 3 आणि 4 42। हे 42 आपल्याला इथे ठेवायचे। एकक ठिकाणी हे 2 लिहायचं नाही, तो अंक सोडून द्यायचा, पुढे लिहायचे 4 आणि इथे 2। यांची करा बेरीज, आणि बेरीज केल्यानंतर जे काही उत्तर असेल त्याचं उत्तर असणार आहे 4, हे 2 आणि 2 4, 5 आणि 4 9 आणि 1 1944 असं उत्तर आलेलं आहे। बाकी तुम्ही उदाहरण सोडू शकता, मी तर तुम्हाला उदाहरण देतोय। 3 नंबरचं घ्या, 95 गुणिले, ठीक आहे, 42 हे सोडवा। त्यानंतर आणखीन एक देईल
36 गुणिले 52 हे सोडवा, किंवा आणखीन तुमच्या मनाने तुम्हाला जे जी जमतील ती सोडवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि संदीप ससाने सर चॅनल तुमच्या युट्यूबला सर्च करा, चॅनल सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला असेल कमेंट देखील करा. बाय.